संघराज्यात्मक शासन पद्धती या बाबतीतली माहिती अभ्यासणार आहोत. या अगोदर आपण एकात्म शासन पद्धती संबंधीची माहिती आपण पाहिली आहे. जगामध्ये जे काही लोकशाही देश आहेत त्या देशांनी एकतर एकात्म लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे या संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारत, कॅनडा, अमेरिका यासारखे जे देश आहेत यांनी संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. मग प्रश्न हा निर्माण होतो की संघराज्य म्हणजे काय? संघराज्य या शब्दासाठी इंग्रजीमध्ये फेडरेशन हा शब्द वापरला जातो. फेडरेशन या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील फिओडस या शब्दापासून झालेली आहे. आणि फिओडस हा जो लॅटिन भाषेतील शब्द आहे, मूळ शब्द, या शब्दाचा मराठी अनुवाद किंवा मराठी अर्थ जर काय असेल तर तो म्हणजे करार किंवा इंग्रजीमध्ये त्याला ट्रिटी असे म्हणतात. आणि म्हणून संघराज्य शासन पद्धतीचा ढोबळ मानाने अर्थ जर आपण त्या ठिकाणी काढला तर आपणाला असे म्हणता येईल की केंद्र सरकार आणि घटक सरकार किंवा केंद्र सरकार आणि प्रांत सरकारे यांच्यामध्ये अधिकाराच्या बाबतीमध्ये झालेला करार त्याला संघराज्य म्हणता येईल. किंवा दोन्ही केंद्र सरकार आणि घटक सरकारांमध्ये अधिकाराची विभागणी करून घटनात्मक दृष्ट्या एकत्र येऊन कारभार करण्यासंबंधी निर्माण केलेली एक व्यवस्था किंवा यंत्रणा म्हणजे संघराज्य शासन पद्धती. आणि म्हणून संघराज्य शासन पद्धतीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अलिखित किंवा लिखित स्वरूपाचा एक करार झालेला असतो आणि त्या करारानुसार अधिकाराची विभागणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये त्या ठिकाणी करण्यात येते आणि त्यानुसार ही दोन्ही सरकार काम करत असतात. आज आपण भारतामध्ये पाहतो की भारत हे एक संघराज्य शासन आहे आणि भारतामध्ये आज आपण पाहतो की 28 घटक राज्य आणि 7 जवळजवळ केंद्रशासित प्रदेश या अनुषंगाने हा कारभार या ठिकाणी चालतो. आणि मग आपण पाहतो की भारतीय राज्यघटनेच्या संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूचीमध्ये केंद्र राज्यासंबंधीचे ज्या तरतुदी त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. अशा स्वरूपाचे सुद्धा अमेरिकेने सुद्धा तेथील प्रांतांना स्वायत्तता देऊन त्या ठिकाणी एक संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारलेली आहे. आणि म्हणून प्रोफेसर डायसी सारखा विचारवंत संघराज्याची व्याख्या करत असताना म्हणतो, राष्ट्रीय ऐक्य आणि सत्ता व घटक राज्य यांचे अधिकार योग्य पद्धतीने मेळ घालण्याच्या हेतूने तयार केलेली राज्य यंत्रणा म्हणजे संघराज्य होय. आपण या व्याख्येचा जर विश्लेषण केलं तर याच्यामध्ये एक दिसून येतंय, संघराज्य तेव्हाच निर्माण होतं जेव्हा इतर घटक राज्यांमध्ये राष्ट्रीय ऐक्याची भावना त्या ठिकाणी असते. एकत्र येण्याच्या भावनेतून ही घटक सरकारे एकत्र येतात आणि सत्ता आणि अधिकार यांची विभागणी करून त्या ठिकाणी एक प्रकारे एक नवीन पद्धती निर्माण करण्याच्या अनुषंगाने अशी एक यंत्रणा निर्माण केली जाते जेणेकरून सत्ता आणि अधिकाराचं वाटप केंद्र सरकार आणि घटक सरकार यांच्यामध्ये केलं जातं आणि त्यातून संपूर्ण देशाचा राज्यकारभार त्या ठिकाणी चालतो. त्या राजकीय व्यवस्थेलाच संघराज्य शासन व्यवस्था
असे म्हणता येईल. त्याच्यानंतर दुसरा विचारवंत एक आहे, डॉक्टर स्ट्रॉंग नावाचे एक विचारवंत आहे. ते म्हणतात राष्ट्राचे सार्वभौमत्व व घटक राज्यांचे सार्वभौमत्व या दोन्ही परस्पर विरोधी दिसणाऱ्या मागण्यांचा मेळ घालणे म्हणजेच संघराज्य. आता आपण एकीकडे जर बघितलं तर भारतामध्ये किंवा अमेरिकेमध्ये घटक सरकार आहेत आणि केंद्र सरकार आहे. घटक सरकारमध्ये राष्ट्रपती हा प्रमुख असतो, तर राज्य सरकारामध्ये राज्यपाल हा प्रमुख असतो. केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान हा वास्तविक प्रमुख असतो, तर घटक सरकारांमध्ये मुख्यमंत्री हा वास्तविक प्रमुख असतो. आणि म्हणून केंद्राप्रमाणेच राज्यांना सुद्धा काही अधिकार त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून इथं जर आपण बघितलं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार एका अर्थाने त्या ठिकाणी सार्वभौम असतात, परंतु जरी असे असले तरी त्यांच्यामध्ये एकूणच राजकीय व्यवस्था सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जो मेळ घातला जातो, जी अधिकार आणि सत्तेची जी वाटणी केली जाते, त्या वाटणीलाच आपणाला संघराज्य व्यवस्था असे म्हणता येईल. आणि म्हणून मग संघराज्य ही व्यवस्था निर्माण होते आणि त्यातून संघराज्याचे दोन प्रकारातून निर्मिती होत असते. दोन कारणं आहेत किंवा दोन प्रकारचे संघराज्य आहे. एक म्हणजे केंद्राकर्षी प्रवृत्तीतून निर्माण झालेले संघराज्य. आता याला जर आपण बघितलं तर केंद्राकर्षी म्हणजे केंद्राकडे आकर्षित होणारे संघराज्य. म्हणजे जे घटक राज्य असतात ते घटक राज्य जेव्हा कारभार करण्यामध्ये अपयशी ठरतात किंवा त्यांना इतरांकडून आक्रमणाची भीती असते, तेव्हा ते एकत्र येतात आणि एकत्र येऊन एका मजबूत अशा केंद्र सरकारची निर्मिती करतात आणि तिथे संघराज्य स्थापन करतात. आपण पाहतो की अमेरिकेचे संघराज्य हे केंद्राकर्षी संघराज्य आहे. आपण पाहतो की अमेरिका या भूप्रदेशावर अगोदर रेड इंडियन नावाचे लोक राहत होते आणि म्हणून तिथे कसल्याच प्रकारची शासन व्यवस्था अस्तित्वात नव्हती. परंतु नंतरच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला, त्याच्यानंतर अमेरिगोने शोध लावला आणि त्याच्यानंतर हळूहळू वेगवेगळे खलासी व्यापारी त्या ठिकाणी अमेरिकेच्या भूमीवर गेले. युरोप खंडातून जवळजवळ 13 वसाहती आपण पाहतो की अमेरिकेच्या प्रदेशावर जाऊन राहिल्या, वास्तव्य केलं त्यांनी. आणि नंतर मग इंग्लंड कडून या 13 वसाहतीचे शोषण जेव्हा करण्यात येत होते, तेव्हा या 13 वसाहतींनी एकत्रित येऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध राज्यक्रांती केली, ज्याला आपण अमेरिकन राज्यक्रांती म्हणतो. आणि ह्या अमेरिकन राज्यक्रांतीमधूनच अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने ऑफ अमेरिका नावाचा देश त्या ठिकाणी किंवा राष्ट्र अस्तित्वात आलं. म्हणजे 13 वसाहतींनी एकत्रित येऊन युनायटेड नेशन ऑफ अमेरिका अशा नावाचे जे काही एक राज्य स्थापन केलं, त्यालाच आपण केंद्राकर्षी संघराज्य असं आपण म्हणतो. आणि म्हणून अमेरिका हे जे काही संघराज्य आहे हे केंद्राकर्षी संघराज्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. केंद्राकर्षी प्रवृत्तीतून एकत्र येऊन 13 वसाहतींनी त्याची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. याच्यानंतर दुसरा प्रकार जर आपण बघितला तर तो म्हणजे केंद्रोत्सारी संघराज्य. आपण पाहतो की भारत, कॅनडा सारखं जे काही संघराज्य आहे हे केंद्रोत्सारी संघराज्य आहे. म्हणजे केंद्रोत्सारी म्हणजे केंद्राने व्यवस्था म्हणून तयार करण्यात येणारे घटक सरकार. म्हणजे एक केंद्र बिंदू असतो आणि त्या केंद्र बिंदूपासून घटक सरकारे तयार होत असतात. म्हणजे त्यांची एक राजकीय व्यवस्था पाहण्यासाठी घटक सरकारांची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात येत असते. आणि मग भारताचं संघराज्य हे केंद्रोत्सारी संघराज्य आहे. तसंच कॅनडाचं संघराज्य सुद्धा केंद्रोत्सारी आहे. कॅनडा हा मोठा देश आहे, भारत हा सुद्धा मोठा देश आहे. आणि म्हणून भारताची जर राजकीय व्यवस्था जर व्यवस्थितपणे पार पाडायची असेल तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविधता आहे
आणि वेगवेगळ्या प्रकारची विविधता लक्षात घेऊन मग भारतामध्ये भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपण पाहतो की भाषेच्या आधारावर भारतामध्ये प्रांत रचना करण्यात आली आणि 1956ला भारतामध्ये प्रांत सरकारे त्या ठिकाणी निर्माण केली आणि तिथून पुढे मग आपण पाहतो की महाराष्ट्र, पंजाब किंवा अशा प्रकारची घटक सरकारे अस्तित्वात आली. त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर त्या काळामध्ये संस्थान होती आणि ह्या संस्थानांच्या महाराजाकडे, राजांकडे अधिकार त्या ठिकाणी होती, सत्ता होती आणि म्हणून अशा प्रकारे देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर राज्यकारभार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपण त्या ठिकाणी घटक सरकारांची निर्मिती त्या ठिकाणी करून एक प्रकारचं केंद्रोच्चारी संघराज्य निर्माण केलेलं आपणाला या ठिकाणी दिसून येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हे दोन प्रकार पाहिल्यानंतर त्याच्यानंतर आज आपण पुढला एक प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे घटक राज्य निर्मितीचे आवश्यक घटक. आता संघराज्य जर निर्माण व्हायचं असेल तर त्या ठिकाणी घटक सरकारे आणि केंद्र सरकारे अशा प्रकारची व्यवस्था असते आणि म्हणून मग आपण पाहतो की जर आपणाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्यामध्ये जर व्यवस्थितपणे कारभार करायचा असेल, संघराज्य जर मजबूत बनवायचं असेल, संघराज्य व्यवस्था जर चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल तर नेमक्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, कोणत्या बाबी आवश्यक आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच आवश्यक आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर कोणता असेल तर तो म्हणजे सलग भूप्रदेश असणे अत्यंत आवश्यक आहे. सलग भूप्रदेश जर असेल तर त्या ठिकाणी संघराज्य शासन व्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे मजबूत पद्धतीने काम करू शकते. अमेरिका असेल, भारत असेल, कॅनडा असेल, रशिया असेल, यासारखी जी काही राज्य आहे यांचा भूप्रदेश हा सलग आहे आणि म्हणून त्या भूप्रदेशावरील अनेक घटक सरकारे त्या ठिकाणी एकत्रित काम करत असतात. याच उलट जर आपण बघितलं तर काही देशांमध्ये भूप्रदेश सलग नसल्यामुळे त्या ठिकाणी संघराज्य व्यवस्था अस्तित्वात येऊ शकले नाही. मग ते आपण जर बघितलं आग्नेय आशियामधले देश, आज जसं आपण पाहतो की तिथे संघराज्य व्यवस्था अस्तित्वात येऊ शकलेली नाही किंवा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांचा भूप्रदेश खंडित होता, अखंड नव्हता आणि म्हणून त्या देशाचे दोन तुकडे झाले. आणि म्हणून भूप्रदेश जर एक असेल, भूप्रदेश जर सलग असेल तर त्या सलग भूप्रदेशावरील लोक एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन त्या ठिकाणी संघराज्य व्यवस्था किंवा संघराज्य शासन पद्धतीची निर्मिती करतात आणि त्या ठिकाणी कारभार करत असतात. आणि म्हणून आज आपण जर बघितलं संघराज्यासाठी सर्वात महत्वाची बाब जर कोणती असेल तर ती म्हणजे सलग भूप्रदेश असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा जर आपण बघितला, एकता असणं आवश्यक आहे. एकत्र येण्याची भावना असणं आवश्यक. या घटक राज्यांमध्ये किंवा या लोकांमध्ये एकता असणं आवश्यक आहे. आपण पाहतो की अमेरिका मध्ये 13 वसाहती होत्या. जेव्हा ते युरोप खंडातून हे लोक आले आणि तेव्हा त्यांनी अमेरिकेच्या भूप्रदेशावर 13 वसाहतीची स्थापना केली आणि 13 वसाहतीची स्थापना केल्याच्या नंतर अनेक कालावधी लोटल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये एक इच्छा तयार झाली आणि त्यातून त्यांनी एकत्र येण्याचा त्या ठिकाणी विचार केला आणि एकता त्यांच्यामध्ये जागी झाली आणि ह्या एकतेच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध राज्यक्रांती करून अमेरिकेचा सारख्या संघराज्याची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. भारतामध्ये सुद्धा आपण पाहतो की भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारतात स्वातंत्र्याच्या पूर्वी भारतामध्ये 565 वेगवेगळी संस्थान होती आणि मग जेव्हा ब्रिटिश भारतातून जायची वेळ आली तेव्हा ब्रिटिशांनी त्या संस्थानांना सांगितलं, तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचंय का पाकिस्तानामध्ये जा, भारतात राहायचं असेल भारतामध्ये राहा किंवा स्वतंत्र राहायचं असेल स्वतंत्र राहा. परंतु आपण पाहतो की त्या परिस्थितीमध्ये सर्व संस्थानांनी 2-3 संस्थानं जर सोडली तर उर्वरित सर्व संस्थानांनी एकत्रित येऊन ऐक्य दाखवून भारतासारख्या एका विशाल अशा प्रकारच्या देशाची किंवा राज्याची किंवा संघराज्याची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते.
त्याच्यानंतरचा दुसरा आणखीन एक महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला, एकत्र येण्याची इच्छा असेल. जरी भूप्रदेश वेगळा असला, जरी खंडित असला, तरी एकत्र येण्याची इच्छा तुमच्यामध्ये जर असेल तर संघराज्य निर्मिती ही सहज शक्य होत असते. याचे एक उत्तम उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण पाहतो तो म्हणजे इंडोनेशिया. इंडोनेशिया हा देश जर आपण बघितला तर तो जवळजवळ 1000 बेटांचा समूह आहे. समुद्रामध्ये वेगवेगळी छोटी छोटी बेटं आहेत आणि त्या बेटांवर अनेक मानव वस्ती त्या ठिकाणी असताना आपल्याला दिसून येतात. आज ही 1000 बेटं एकत्रित येऊन त्यांनी इंडोनेशिया नावाच्या संघराज्याची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. अमेरिकेमध्ये सुद्धा आपलं उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका अशा प्रकारचा एक भूप्रदेश आहे. मधात पॅसिफिक महासागर आहे. परंतु तरी पण आपण पाहतो की या दोन्ही देशांना म्हणजे दोन्ही भूप्रदेशांच्या लोकांना एकत्र राहण्याची इच्छा आहे. भारतामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर आज पूर्वोत्तर राज्य आहे. ही पूर्वोत्तर राज्याची संस्कृती जर आपण बघितली तर ही अत्यंत भिन्न अशी आहे. तिकडले लोक वेगळे आहेत, त्यांचे कल्चर वेगळं आहे, त्यांची भाषा वेगळी आहे. तरी पण आपण जर बघितलं तर त्या लोकांना भारतामध्ये राहण्यास त्यांना राहण्याची इच्छा आहे. आणि म्हणून मग आपण पाहतो नागालँड असेल, त्याच्यानंतर सिक्कीम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, मणिपूर असेल किंवा यासारखी जी काही राज्य आहेत, ही राज्य आज चीनमध्ये न जाता भारतामध्ये राहण्यासाठी त्या ठिकाणी एक प्रकारचं इच्छा प्रदर्शित करतात किंवा भारतामध्येच आज आहे. म्हणजे याचाच अर्थ आपण जर लक्षात घेतला तर एकत्र येण्याची किंवा एकत्र राहण्याची इच्छा त्या लोकांमध्ये असेल देखील तर त्या ठिकाणी संघराज्याची निर्मिती ही होत असते. आणि मग संघराज्य निर्माण होण्यासाठी सलग भूप्रदेशाबरोबरच त्या भूप्रदेशातील लोकांमध्ये एकता असणं किंवा एकताच नुसती असून चालत नाही, तर एकत्र येण्याची किंवा राहण्याची प्रबळ इच्छा असणं ही सुद्धा तितकंच आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरा आणखीन एक महत्वाचा मुद्दा जर सांगायचा झाला तर लोकशाही शासन. संघराज्य व्यवस्था जर अत्यंत सक्षमपणे चांगल्या पद्धतीने राबवायची असेल किंवा कार्यक्षम करायची असेल तर त्या संघराज्यामध्ये लोकशाही शासन असणं आवश्यक. लोकशाही शासनामुळे तेथील घटक सरकारांना त्या ठिकाणी स्वायत्तता मिळते, अधिकार देण्यात येतात आणि अधिकार दिल्यामुळे सत्ता विभाजित केल्यामुळे सत्ता विकेंद्रित केल्यामुळे ती घटक सरकारे स्वतंत्रपणे चांगल्या पद्धतीने कारभार करत असतात. आज आपण पाहतो की अमेरिका असेल, भारत असेल, कॅनडा असेल, ही जी काही एक लोकशाही देश आहे यांनी घटनेमध्येच अशा प्रकारच्या तरतुदी करून एक प्रकारचं तेथील घटक सरकारांना आणि केंद्र सरकारांना विशिष्ट प्रकारची अधिकाराची विभागणी त्या ठिकाणी करून एक प्रकारचं संघराज्य व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला. या उलट जर आपण बघितलं तर सोव्हिएट रशियामध्ये सुद्धा संघराज्य होतं. परंतु सोव्हिएट रशियामधून आपण पाहतो की जवळजवळ 13 घटक सरकारे 1991 ला फुटून बाहेर पडली आणि रशियासारख्या एका मजबूत म्हणजे की सोव्हिएट कम्युनिस्ट देशांचं पतन 1991 मध्ये किंवा 90च्या दशकामध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं. याचं कारण म्हणजे तिथे लोकशाही नव्हती. तिथल्या साम्यवादी राज्याची एक सत्तेची एक प्रकारची हुकुमशाही तिथल्या घटक सरकारांना मान्य झाली नाही आणि ताबडतोब आपण पाहतो की तिथील घटक सरकारे वेगळी बाहेर पडली आणि त्यांनी आपल्या स्वतंत्र देशाची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. याच्यानंतरचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा जर सांगायचा झाला तर राजकीय जागृती असणं फार महत्वाचं आहे. लोकशाहीमध्ये किंवा संघराज्यामध्ये लोक जागृत असणं फार महत्वाचं आहे. संघराज्यामधील लोकांमध्ये राजकीय जागृती जर अधिक असेल तर गुंतागुंत निर्माण होत नाही. केंद्र सरकार राज्य सरकारांच्या अधिकाराची वाटणी करून ते सरकारे एकमेकाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि हस्तक्षेप न केल्यामुळे राज्याची स्वायत्तता, केंद्राची स्वायत्तता त्या ठिकाणी टिकून राहते आणि त्या दृष्टिकोनातून लोकांना केंद्र सरकारचे अधिकार, राज्य सरकारांचे अधिकार, त्यांच्या अधिकाराची विभागणी लक्षात येते आणि त्यानुसार राज्यकारभार त्या ठिकाणी चालत असतो. केंद्राची कोणती कामं आहेत, राज्याची कोणती कामं आहेत या बाबतीमध्ये एक प्रकारची लोकांमध्ये राजकीय जागृती असणं
हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे. याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा जर सांगायचा झाला तर स्वायत्तता असणं फार महत्वाचं आहे. केंद्र सरकारने राज्यांना अधिकाधिक स्वायत्तता दिली पाहिजे. सत्तेचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे. सत्ता ही राज्यांना वाटप केली पाहिजे आणि त्यामुळे मग स्वायत्तता जर असेल तर ती घटक सरकारे त्या ठिकाणी संघ राज्यामध्ये राहतात आणि संघराज्य अधिक मजबूत किंवा त्या ठिकाणी व्यवस्थितपणे काम करते. आपण पाहतो की आज अमेरिकेसारखा देश असेल, अमेरिकेमधील घटक प्रांतांना किंवा घटक सरकारांना पूर्णपणे स्वायत्ता दिली आहे. अमेरिकेचं संघराज्य हे पूर्ण संघराज्य म्हणून ओळखलं जातं. अमेरिकेच्या घटक सरकारांना त्यांची स्वतःची राज्यघटना आहे, स्वतःचं न्यायालय आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की स्वतःची सरकार सुद्धा आहे. असं असून म्हणजे इतकं स्वातंत्र्य त्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याही संघराज्यामध्ये आपल्याला दिसत नाही. भारताचं जे काही संघराज्य आहे हे पूर्ण संघराज्य नसून ते एक अपूर्ण संघराज्य आहे अशी सुद्धा टीका त्या ठिकाणी केली जाते. याचं कारण म्हणजे भारतातील घटक सरकारांना स्वायत्तता देण्यात आलेली नाही आणि म्हणून स्वायत्तता हा मुद्दा सुद्धा संघराज्य निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. राज्याचा आकार व परिस्थितीतील साम्य या दोन गोष्टी सुद्धा संघराज्य निर्मितीसाठी आवश्यक आहे. म्हणजे देशाचा आकार कसा आहे आणि त्या आकारावरून सुद्धा संघराज्य निर्माण होऊ शकतं. आज भारताचा जर आपण आकाराचा विचार जर केला तर भारताचा आकार हा सलग भूप्रदेश आहे आणि या भूप्रदेशातील लोकांना एकत्र राहण्याची आपण जर बघितलं तर वेगळं जर कोणी फुटून पडलं, स्वतंत्र राज्य निर्माण जर करायचा प्रयत्न केला तर ते राहू शकत नाही. त्याच्यावर इतर देश अधिकार गाजवू शकतात, आक्रमण करू शकतात आणि म्हणून त्यांना नाईलाज आहे. अशा प्रकारचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणतात. परिस्थितीतील साम्यता असणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे आणि म्हणून अमेरिका असेल, कॅनडा असेल, भारत असेल यासारखी ही संघराज्य आजपर्यंत का टिकून आहे तर त्यांचा आकारमान आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या परिस्थितीमध्ये असलेली साम्यता सुद्धा तितकीच महत्वाची ठरलेली आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संघराज्य याचा अर्थ आणि त्याचबरोबर संघराज्याचे प्रकार आणि संघराज्य निर्मितीचे आवश्यक घटक या बाबतीतली माहिती या ठिकाणी अभ्यासलेली आहे. याच्यानंतर संघराज्याचे वैशिष्ट्ये, संघराज्याचे गुणदोष आपण येणाऱ्या तासिकेला अभ्यासणार आहोत. तरी धन्यवाद.